महाराष्ट्रामधले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री हे संपूर्ण ज्यावेळेस मोठ्या पदावर जातात तर असं गर्वाने सांगतात की आज आम्ही संविधानामुळे एवढ्या मोठ्या पदावर आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सर्व अभिमानाने सांगतात की आज आम्ही ज्या पदावर आहे हे संविधानामुळे. संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तो कोण फडतूस, मादरचोद अनिल मिश्रा बाबासाहेबावर वारंवार अपमानजनक शब्द वापरतो. त्याच्या आईला तो कुत्रा झावला भडव्याच्या. तर महाराष्ट्राचे एवढे मंत्री आहे, एवढे नेते आहे, ते गप्प का आहे? महाराष्ट्रातले सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कोणी मादरचोद खालच्या पातळीला जाऊन बात करत असेल तर महाराष्ट्राचे नेते गप्प का आहे? माझा त्यांना एवढा प्रश्न आहे की तुम्हाला फक्त आमचे मतं चालतात का? आम्ही चालत नाही का? बाबासाहेबांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. ह्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. महाराष्ट्रातला एकही नेता याबद्दल तोंड उघडत नाही. ही महाराष्ट्राची खरंच बदनामी आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये व जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर देश चालतो, आज त्याच महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबाची बदनामी होती इतर राज्यामध्ये, तर त्या महाराष्ट्रातले नेते लोक काही बोलत नाही. ही मोठी शोषणटीका आहे आणि ही महाराष्ट्राची संपूर्ण महाराष्ट्राची एक बदनामी आहे. या नेत्या लोकांचा मी जाहीर निषेध करतोय. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या घरी येणार, आम्हाला हात जोडणार, आम्हाला म्हणणार तुमचे मतं द्या, तर मी संपूर्ण बहुजन समाजाला व आंबेडकर समाजाला विचारतोय, जे बाबासाहेबाच्या अपमानाबद्दल काही बोलत नाही, आपण त्यांना पुन्हा निवडून देणार का? जय भीम, जय भारत, जय संविधान.